दसबल ज्ञान. तथागत सम्यक संबुद्धांचे दसबल ज्ञान. त्यापैकी आपण 6 बल ज्ञान मागच्या प्रवचनामध्ये बघितलेले आहेत आणि आजच्या प्रवचनामध्ये 10 पैकी जे 4 बल शिल्लक आहेत ते आज आपण बघत आहोत. तत्पूर्वी मागच्या प्रवचनामध्ये जे बल ज्ञान आपण बघितलेले आहे त्याचं रिव्हिजन आपण करत आहोत. म्हणजे तुम्हाला त्याचं स्मरण असावं किंवा ते तुमच्या ध्यानामध्ये यावे. मागच्या वेळेला बऱ्याच जणांनी वहीमध्ये लिहून घेतलेलं होतं. आपापल्या वह्या सोबत आणल्या असतील, पेन आणले असतील तर उत्तम आहे. नसतील आणले तर ध्यान देऊन ऐकायचं. जेवढं तुम्हाला समजेल, जेवढे तुम्हाला तुमच्या मनामध्ये साठवता आलं, लिहिता आलं ते योग्यच होईल. तथागत बल ज्ञान 10. त्यामध्ये पहिलं बल जे आहे ठाण यान, ठाण ज्ञान. हे सम्यक संबुद्धाचे 10 बलापैकी एक पहिलं बल आहे. ठाण अठाण याचे ज्ञान म्हणजे स्थान आणि अस्थान. म्हणजे कोणता सत्व कोणत्या कर्माने कोणतं स्थान प्राप्त करू शकतो, कोणतं स्थान मिळू शकतो, काय शक्य आहे, काय अशक्य आहे त्या सत्वासाठी, त्या सत्वाच्या कर्मविपाकाने त्याला कोणतं स्थान किंवा ठिकाण उत्पत्तीचं प्राप्त होऊ शकतं, याला ठाण ज्ञान असे संबोधले जाते. म्हणजे जे उचित आहे ते उचित आहे असं जाणणे. म्हणजे कोणता सत्व कोणत्या कर्माच्या प्रभावाने कोणत्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतो, कोणत्या ठिकाणी त्याला स्थान मिळू शकतं आणि कोणत्या ठिकाणी त्याला कोणत्या कर्माच्या प्रभावाने स्थान मिळू शकत नाही. म्हणजे वेगळ्या वेगळ्या सत्वांची उत्पत्तीचे ठिकाण याचं ज्ञान अतिशय सखोलपणे जाणणे हे आहे ठाण ज्ञान.
तुम्हाला दिलेलं आहेच, त्याबद्दल जास्त त्याच्यावरती आपण टाइमपास करत नाही. त्यानंतर दुसरं ज्ञान आहे ज्ञानबल कम्म विपाक ज्ञान. कम्म विपाक ज्ञान. कम्म विपाक, कर्माचं विपाक, कोणत्या कर्माचं कोणत्या काळातील हे विपाक आहे, परिणाम आहे, याचं इत्थंभूत ज्ञान असणे. भूत, भविष्य, वर्तमान काळात केलेल्या कर्माच्या विपाकाचे स्थान म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यामध्ये जे काही कर्म केल्या गेलेले आहेत, केल्या जाणार आहेत आणि त्या कर्माच्या विपाक कोणत्या ठिकाणी, कोणत्या सत्वाला उत्पन्न करणार आहे, कोणत्या भूमीमध्ये, त्याचं कारण काय असणार आहे, हे ठीक प्रकारे जाणणे म्हणजे कम्म विपाक ज्ञान. याच्यासाठी आपण एक उदाहरण बघितलं होतं, सारीपुत्ताच्या बहिणीचं. चांगल्या कर्माचे फळ, वाईट कर्माचे फळ कुठे म्हणजे कोणत्या ठिकाणी, कधी आणि कशा प्रकारे विपाक देणार आहे, याचं रहस्य, हेतू फल रहस्य जाणणे याला म्हणतात कम्म विपाक ज्ञान. त्यानंतर बघत आहोत आपण सबत्थ गामिनी पटी पदा ज्ञान. तिसरं ज्ञान आहे सबत्थ गामिनी पटी पदा ज्ञान, म्हणजे सर्वत्र गामिनी प्रतिपदाला उचित प्रकारे जाणणे, समजणे. सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे. सम्यक समाधीच्या मार्गाने म्हणजे सम्यक समाधीच्या ज्ञानाने विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे. विविध गतीला 3 गती सांगितलेल्या असतात. एक सुगती, दुर्गती आणि अगती. अशा ह्या 3 प्रकारच्या गती आहेत. कोणत्या गतीला कोणत्या कर्माच्या विपाकाने तो सत्व त्या ठिकाणी वाटचाल करतो. तर ह्या 3 गती दाखवलेल्या आहेत, सुगती, दुर्गती किंवा अगती. धम्माचरणाने जीवनाचे कल्याण साधण्यासाठी दिट्ठ धम्मिकत्थ, संपरायिकत्थ किंवा परमत्थ प्राप्तीसाठी कोणता मार्ग आणि काय कारण आवश्यक आहे, म्हणजे हे जे 3 धम्म सांगितलेले आहे, दिट्ठ धम्मिकत्थ, संपरायिकत्थ किंवा परमत्थ, या प्राप्तीसाठी, या धम्माच्या प्राप्तीसाठी कोणता मार्ग किंवा त्यासाठी कोणतं कर्तव्य करणे आवश्यक आहे, याबद्दल सखोल सविस्तर ज्ञान प्राप्त करणे याला म्हणतात सबत्थ गामिनी पटीपदा ज्ञान. कधी कधी पालीचे शब्द समजण्यासाठी कठीण असतात, ऐकण्यासाठी कठीण असतात.
कशासाठी कोणता शब्द आहे, त्याचा अर्थ काय हे कधी कधी आपल्याला कळत नाही. तर ते अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये समजून सांगण्याचा पुन्हा तुम्हाला प्रयत्न केला जात आहे. दिट्ठ धम्मी कथ्थ याचा अर्थ काय होतो? म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी लिहा. दिट्ठ धम्मी कथ्थ तिसऱ्या ज्ञानामध्ये येते. ठीक आहे. सब्बत गामिनी पटीपदा ज्ञान टायटल लिहा आणि त्याच्या खाली लिहा दिट्ठ धम्मी कथ्थ. म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी. कोणतं ध्येय? दुःखमुक्तीचं ध्येय. दुःखमुक्तीचं ध्येय प्राप्तीसाठी वर्तमान काळात सहाय्यक बनणारे सद्गुण. दुःखमुक्तीचं ध्येय प्राप्तीसाठी वर्तमान काळात सहाय्यक बनणारे सद्गुण याला म्हणतात दिट्ठ धम्मी कथ्थ. तर हे सद्गुण किती आहेत? तर हे सद्गुण 4 आहेत. एक आहे उत्थान संपदा. उत्थान संपदा मागच्या वेळेला आपण हे थोडं डिटेलमध्ये घेतलं नव्हतं, यावेळी थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला देत आहे, तुम्ही लिहित आहात म्हणून. उत्थान संपदा याचा अर्थ काय होतो? उत्थान संपदा म्हणजे उत्साह निर्माण करणे. उत्साह, शक्तिवर्धक होऊन, उत्साहित होऊन ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करणे. उत्थान संपदा. दुसरा आहे आरक्ष संपदा. आरक्ष संपदा म्हणजे आरक्षण, रक्षण करणे. कशाचं? जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, उत्साह, शक्ती, चैतन्य, हे टिकवून ठेवण्यासाठी, हे सतत त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी सतर्क, सजग राहणे, त्याला म्हणतात आरक्ष संपदा. तिसरा सद्गुण आहे कल्याण मित्तता. कल्याण मित्तता. कल्याण मित्तता म्हणजे सदाचारी लोकांचा सहवास. सदाचारी लोकांचा सहवास, चांगल्या लोकांमध्ये राहणे, कल्याण मित्तता. चौथा सद्गुण आहे समजीविता. समजीविता म्हणजे आपलं जीवन जगताना त्याच्यामध्ये समतोलपणा राखणे. समतोलपणा राखणे किंवा आर्थिक बाबीबद्दल सजगता बाळगणे. समजीविता म्हणजे आपलं उत्पन्न पाहून, आपली मिळकत पाहून त्याचा योग्य प्रकारे विनियोग करणे, याला म्हणतात समजीविता.
हे 4 सद्गुण आहेत. कशामध्ये? वर्तमान काळामध्ये सहाय्यक बनणारे हे सद्गुण. ध्येय प्राप्तीसाठी वर्तमान काळात सहाय्यक बनणारे सद्गुण 4 आहेत. उत्थान संपदा, आरक्ष संपदा, कल्याण मित्रता आणि समजीविता. कधी कधी माणसाला काही सवयी असतात. उत्पन्न कमी पण खर्च जास्त, आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त अडीअडचणी उत्पन्न होतात. पण त्याच्यामध्ये समजीविता असेल, म्हणजे बॅलन्स लिव्हलीहूड, लिव्हिंग इकॉनॉमिकली, जेवढा खर्च करायचा तो करण्या अगोदर आपल्याला मिळकत किती आहे याचा आढावा घ्यायचा. याचा आढावा घेऊन त्या पद्धतीनंच खर्च करणे. तर हे 4 गुण वर्तमान काळामध्ये ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यक बनणारे हे सद्गुण आहेत. त्याच्यानंतर संपरायिकत्थ, दुसरा संपरायिकत्थ. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला सहाय्यक बनणारे जे सद्गुण आहेत येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे भविष्यामध्ये. अगोदर काय बघितलं आपण? दिट्ठ धम्मिकत्थ, म्हणजे वर्तमान काळामध्ये ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यक बनणारे सद्गुण, आणि येणाऱ्या काळामध्ये सहाय्यक बनणारे सद्गुण कोणते आहेत? 3 काळ आहेत: वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. तर नंबर 2चा आहे संपरायिकत्थ. याच्यामध्ये 4 धम्म आपल्याला सहाय्यक बनतात, आणि हे 4 धम्म, हे 4 सद्गुण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपलं ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला ते मदत करतात. एक आहे श्रद्धा संपदा. श्रद्धा संपदा. श्रद्धा म्हणजे कॉन्फिडन्स किंवा तुमचा आत्मविश्वास, दृढ संकल्प. श्रद्धा संपदा. तुमच्यामध्ये श्रद्धा असेल तर निश्चित तुम्हाला हे सहाय्यक गुण भविष्यामध्ये ध्येय प्राप्तीसाठी मदतगार बनतात. श्रद्धा संपदा, शील संपदा. शील संपदा 2 नंबर. नंबर 3 त्याग संपदा. त्याग म्हणजे त्याग, त्यागाची भावना, उदारतेची भावना. त्याग संपदा किंवा त्याग पालीचा शब्द आहे. त्याग संपदा, त्यागाची भावना म्हणजे दान प्रवृत्ती. चौथा आहे पय्या संपदा, म्हणजे प्रज्ञा संपदा, नॉलेज, विजडम. संपरायिकत्थ यामध्ये म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपलं ध्येय उद्देश सफल करण्यासाठी सहाय्यक बनणारे 4 सद्गुण: श्रद्धा संपदा, शील संपदा,
चाग संपदा आणि पय्या संपदा, हे 4 गुण आपल्यामध्ये असतील, सद्गुण असतील, तर आपल्याला आपलं ध्येय उद्देश सफल करण्यासाठी ते सहाय्यक बनतात. आणि आता एक तिसरा आहे परमत्थ. परमत्थ, परमत्थ धम्म 4. अल्टिमेट रियालिटीज, अल्टिमेट रियालिटीज, परमत्थ. ॲब्स्ट्रॅक्ट रियालिटीज, ॲब्स्ट्रॅक्ट रियालिटीज, किंवा रियालिटीज इन द अल्टिमेट सेन्स, रियालिटीज इन द अल्टिमेट सेन्स, त्याला म्हणतात परमत्थ. परमत्थ हे अशा प्रकारचं सत्य आहे, अल्टिमेट ट्रूथ, अंतिम सत्य, उच्चतम सत्य, की जे सत्य काळावेळानुसार, परिस्थितीनुसार बदलत नाही. कोणत्याही काळामध्ये कधीही ते सत्य परिवर्तित होत नाही, बदलत नाही. ते कमी होत नाही, जास्तही होत नाही. जसेच्या तसंच ते सत्य राहतं, त्याला म्हणतात परमत्थ सत्य. मग हे परमत्थ धम्म किती आहेत? 4 आहेत. परमत्थ धम्म 4. एक आहे चित्त, चित्त म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मन म्हणता येईल एका अर्थाने. चित्त, कॉन्शियसनेस, स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, चित्त. नंबर 2 चैतसिक, चैतसिक, मेंटल फॅक्टर्स. नंबर 3 रूप, रूप, मॅटर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, मॅटर, METTER, मॅटर, किंवा काया पण म्हणता येईल. 4 आहे निब्बाण, निब्बाण म्हणजे निर्वाण, द हायेस्ट गुड, हायेस्ट गुड किंवा फायनल गोल, दॅट इज निब्बाण. हे 4 परमत्त आहेत, चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बाण. हे कशासाठी? सब्बत्तगामिनी पटीपदा ज्ञान, यामध्ये सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला, सम्यक समाधीच्या मार्गाने विविध गतीला जाण्याच्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे. म्हणजे कोणत्या गतीला कोणता सत्व जातो, का जातो, कोठपर्यंत तो पुढे जाऊ शकतो, म्हणजे त्याचा अंतिम गती काय असणार, याचं ज्ञान, त्या मार्गाचे ज्ञान प्राप्त करणे, याला म्हणतात सब्बत्तगामिनी पटीपदा ज्ञान.
ज्याच्यामध्ये सुगती, दुर्गती किंवा अगती. चैतसिक सांगतो. चैतसिक, चित्त, चैतसिक, रूप आणि निब्बाण हे 4 परमत्त धम्म आहेत की जे कधीही बदलत नाहीत. आता चित्त म्हणजे चित्त म्हणता येईल. चित्त म्हणजे आपलं मन. चैतसिक म्हणजे जे आपल्या मनाच्या सोबत उत्पन्न होतं. मनाचं आणि चैतसिकेचं आलंबन एक असतं. एकच आलंबन घेतात. एकाच वेळेला उत्पन्न होतात आणि एकाच वेळेला नष्ट होतात. म्हणजे मनाचा तो घटक. चैतसिक म्हणजे मनाचा घटक. ठीक आहे. मेंटल फॅक्टर्स म्हणतात त्याला. आता समजण्यासाठी पाणी, हे पाणी असं समजा, हे काय आहे? मन आहे. याचा रंग कोणता आहे पाण्याचा? रंगहीन आहे, है ना. याचं स्वरूप रंगहीन पाण्याचं. पण या पाण्यामध्ये जो रंग टाकला तो रंग हे पाणी धारण करतं. आपण लाल रंग टाकला तर लाल होईल, हिरवा टाकला तर हिरवा होईल, निळा टाकला तर निळा होईल. मग लाल रंगाचं पाणी वस्तू पाहता पाणी कसं आहे? रंगहीन आहे, पण ते काय झालं? लाल झालं. कशामुळं? लाल रंग टाकला. पाणी हे लाल आहे का? नाही आहे. पाणी हिरवा आहे का? निळा आहे का? पण ते होतं. जसा रंग टाकाल तसं ते पाणी त्या रंग धारण करतं आणि त्या रंगाचं ते पाणी होतं. तसंच आहे आपलं मन. आपलं मन कुशल आणि अकुशल या 2 याच्यामध्ये असतं. आपलं मन मुळात फक्त मनच आहे. ते कुशल आहे का? नाही. अकुशल आहे का? नाही. मग आपलं मन कधी कधी कुशल असतं, कधी कधी अकुशल असतं. कुशल मन केव्हा असतं? एखाद्या वेळेला आपण आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न होते, दया उत्पन्न होते, दुसऱ्याबद्दल आदर सन्मान उत्पन्न होतो, सद्भावना उत्पन्न होते. हे चित्त कुशल की अकुशल? कुशल. आपल्या मनामध्ये कधी कधी दान देण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते, आपण दान देतो. कुशल की अकुशल? कुशल. आपल्या मनामध्ये कधी कधी लोभ उत्पन्न होतो. लोभ उत्पन्न झाला तो व्यक्ती चोरी करतो. एक व्यक्ती दान देतो आणि दुसरा व्यक्ती चोरी करतो. दोघांचे मनच आहे, दोघांनाही मन आहे, पण एकाचं मन कुशल आहे कारण की तिथे त्यागाची भावना आहे, दुसऱ्याला मदत करण्याची भावना आहे, उदारतेची भावना आहे, मैत्रीची भावना आहे. त्यामुळे त्याचं चित्त कुशल आहे. पण दुसरा व्यक्ती त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होतो, तो चोरी करतो, आसक्ती उत्पन्न होते. मग इथे दान देणारा व्यक्तीच आहे, चोरी करणाराही व्यक्तीच आहे, पण त्यांचे मन वेगळे वेगळे आहे. व्यक्ती व्यक्तीच आहे पण मन वेगळे वेगळे आहे. कशामुळं? लोभ चैतसिका उत्पन्न झाली, त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला. त्या लोभामुळे तो दुसऱ्याची वस्तू घेतो, चोरी करतो. लोभामुळे तृष्णा उत्पन्न झाली, आसक्ती उत्पन्न झाली. हे लोभी मन. आणि एक मन दान देतं, स्वतःच्या मेहनतीचा कष्टाचं दान देतं की आपल्याला पुण्य मिळावं
आणि दुसऱ्याचं कल्याण व्हावं. तर हे कुशल चित्त दान देतं आणि अकुशल चित्त चोरी करतं. कशामुळं? अकुशल चित्तामध्ये लोभ चैतसिका उत्पन्न झाली आणि दान देणारं कुशल चित्त जे आहे त्याच्यामध्ये त्यागाची भावना उत्पन्न झाली. म्हणजे तिथे वेगळी चैतसिका आणि इकडे एक वेगळी चैतसिका, अशा वेगळ्या वेगळ्या चैतसिका उत्पन्न झाल्या. त्यामुळे जशी चैतसिका उत्पन्न होईल तसं चित्त लोभी बनतं किंवा त्यागी बनतं. जसं पाण्यामध्ये रंग टाकला, तो रंग त्या रंगाचं ते पाणी बनतं. तसंच आहे, जसं चैतसिका उत्पन्न होईल, कुशल चैतसिका किंवा अकुशल चैतसिका, त्याप्रमाणे आपलं चित्त कुशल किंवा अकुशल बनतं. मग आता हा रंग म्हणजे पाणी आहे का? नाही. पाणी म्हणजे रंग आहे का? दोन वेगळे वेगळे भाग आहेत. पण ज्यावेळेला ते एका ठिकाणी मिक्स होतात तर त्यावेळेला ते ते पाणी तो रंग धारण करतं. तसंच आहे, आपलं चित्त कुशल आहे का? अकुशल आहे का? ते न्यूट्रल आहे. म्हणजे काय म्हणतील त्याला, ते उपेक्षित आहे. कुशल नाही, अकुशल पण नाही. पण जसे कुशल किंवा अकुशल चैतसिका उत्पन्न होतील तशा पद्धतीचं ते चित्त उत्पन्न होतं. म्हणजे ही चैतसिका काय आहे? मनाचा घटक सोबत उत्पन्न होतं, सोबत आलंबन ग्रहण करतं आणि सोबत नष्ट होतं. दोन्ही एका ठिकाणी काम करतात. एका चित्तामध्ये दया उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते, ते मैत्रीपूर्ण चित्त. आणि एका चित्तामध्ये द्वेष उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, ते द्वेषी चित्त. चित्त आहे पण एक द्वेषयुक्त आहे आणि एक मैत्रीयुक्त आहे. मग हे कशामुळं एक चित्त द्वेषयुक्त आहे? तर दोष चैतसिका उत्पन्न झाली आणि इकडे मैत्री चैतसिका उत्पन्न झाली, इकडे म्हणजे दया चैतसिका उत्पन्न झाली, त्यामुळे ते दयावान आहे. तर अशा प्रकारे चित्त वेगळं आहे, पण त्याच्यासोबत उत्पन्न होणाऱ्या चैतसिका सुद्धा वेगळ्या आहेत. जशा चैतसिका उत्पन्न होतात तसं मन त्या चैतसिकेच्या अनुरूप बनतं, कुशल किंवा अकुशल. आणि त्याच्यामध्ये मग कर्म होतात, कुशल कर्म आणि अकुशल कर्म. कुशल कर्माचं फळ सुख, शांती, आनंद, समाधान, मुक्ती, सुगती. आणि अकुशल चित्त उत्पन्न झालं तर अकुशल चित्त अकुशल कर्म करते. त्याचा परिणाम दुःख, शोक, संताप, भय, भीती, चिंता, अधोगती, दुर्गती आणि शेवटी विनाश. मग हे चित्त आणि चैतसिका अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग आता तुम्ही इथं बसलेला आहात, तुम्हाला सर्वांना चित्त आहे, कोणाला नाही असं म्हणता येईल? नेहमी तुमच्यासोबत असतं तुमचं चित्त, कधी कधी तुम्हाला विसरून जातं, ते तुमचं असूनही तुम्हाला विसरून जातं. तुमची काळजी घेत नाही ते चित्त, तुमच्यावरती ध्यान ठेवत नाही, तुमची काळजी घेत नाही, तुमचं रक्षण करत नाही. जसं तुमच्या मनामध्ये चेतना उत्पन्न होते, चांगली किंवा वाईट, त्याप्रमाणे तुम्ही कार्य करता. चेतना कुठे उत्पन्न होते? मनामध्ये. आणि त्या चेतनेचे अनुरूप कार्य कोण करतं? शरीर करतं, आहे की नाही? तुम्ही विहारामध्ये येण्याच्या अगोदर तुम्ही विचार केला की आज बुधवार आहे, 3 वाजत आहेत, आपल्याला गेलं पाहिजे. विचार कोणी केला? मनाने. म्हणजे इथे तुम्ही किती सजग आहात
किती जागृत आहात, किती सतर्क आहात याचं परीक्षण होतं. ठीक आहे. तर तुम्ही काय सांगितलं? शरीराने केला. कोणी म्हणतात मनाने केला. आता कोण खरं कोण खोटं तुम्ही तपासा. ठीक आहे. ओके. तर विचार मनाने केला आणि चालत कोण आलं इथं? शरीराला. म्हणजे मनाने आज्ञा दिली शरीराला आणि शरीर चालत आलं इथे. संकल्प मनाने केला, विचार मनाने केला, निर्णय मनाने घेतला आणि मनाने आज्ञा केली शरीराला. म्हणजे शरीर आणि मन अशा प्रकारे काम करतं. मग काही माणसं कुशल काम करतात, म्हणजे पुण्याचं काम करतात. काही माणसं पापाचं काम करतात. म्हणजे त्याची उत्पत्ती कुठे होते? मनामध्ये उत्पन्न होते. चेतना जशी असेल तसे मन बनतं आणि तसं कर्म घडतं. आहे ना? मनाच्या माध्यमाने हे सर्व कर्म घडतं, चांगलं किंवा वाईट. मग आता प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला शरीर आहे, प्रत्येकाला चेतना आहे. मग ज्याने त्याने आपापलं मन सांभाळावं. का आपलं मन कोणाच्या हवाली करायचं? तुम्हीच सांभाळा, आम्ही सुट्टी घेतो थोडा वेळ. आहे की नाही? आपलं म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आपलं मन आपल्या जागरूकतेनं त्याची जाणीव घेतली पाहिजे की आपल्या मनामध्ये काय उत्पन्न होतं, चेतना कोणती उत्पन्न होते, विचार कोणते उत्पन्न होतात आणि आपल्याकडून कोणते कर्म घडतात. हे जर आपण पाहिलं, जाणलं, समजलं, म्हणजे आपण काय करतो? स्वतःची काळजी घेतो, स्वतःचं रक्षण करतो, स्वतःला सांभाळतो, स्वतःला दुःखाकडे जाऊ देत नाही, अधोगती दुर्गती उत्पन्न होऊ देत नाही. जी माणसं स्वतःवरती प्रेम करतात त्यांनी स्वतःला सांभाळावं. आवश्यक आहे. तुम्हाला सांभाळणारे या जगामध्ये कोणीच नाही. ना तुमचे आई वडील, ना तुमचा पती, ना तुमचा मुलगा, ना मुलगी, ना भाऊ, ना बहीण, मित्र, ना मैत्री. ज्याची काळजी त्यानं घ्यायची. जर एवढं तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होईल का? कोण उत्पन्न करेल दुःख तुमच्या जीवनामध्ये? कोणीच तर नाही तुमच्याशिवाय. आहे की नाही? मग हे बुद्ध शिकवतात. हे बुद्ध शिकवतात आणि हे सत्य आहे. त्रिकालबाधित सत्य आहे. 2600 वर्षा अगोदर बुद्ध उत्पन्न झाले. त्यांनी हा धम्म शिकवला. त्या काळामध्ये सत्य होता, आजही सत्य आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तो सत्यच असणार आहे. म्हणून हे सत्य बदलत नाही. परिस्थितीनुसार, वेळेनुसार, ठिकाणानुसार हे बदलत नाही. म्हणून याला काय म्हणतात? परमत्थ म्हणतात. ठीक आहे. चित्त तसं क्षणाक्षणाला बदलतं. कधी कुशल, कधी अकुशल, कधी द्वेषयुक्त, कधी लोभयुक्त, कधी मैत्रीयुक्त, कधी दयायुक्त असतं. वेगळं वेगळं चित्त उत्पन्न होतं. हे क्षणाक्षणाला बदलतं. पण या चित्ताची प्रवृत्ती आहे बदलण्याची. चित्त आणि चैतसिक. आता रूप म्हणजे ही काया, आपलं हे शरीर. तर हे शरीर सुद्धा बदलतं, क्षणाक्षणाला बदलतं. जसं चित्त बदलतं तसं ही काया सुद्धा बदलते, रूप सुद्धा बदलतं. सकाळी तुम्ही प्रसन्न होता, आहे की नाही? आनंदी असतात, झोपेतून उठल्या उठल्या काही टेन्शन नसतं, काही कामाचं काही ध्यान नसतं, मन प्रसन्न असतं आणि चेहरा सुंदर दिसतो. पण जसं जसं वेळ जातो आणि आपल्याला सर्व कामाची आठवण येते, हे राहिलं, ते राहिलं, हे करायचं, ते करायचं, ही चिंता जागृत होते, तर त्यावेळेला आपला चेहरा थोडासा काय होतो, म्हणजे तेवढं प्रफुल्ल वाटत नाही, आनंदी वाटत नाही, चिंताग्रस्त वाटतो. रूप बदलते की नाही? चेहरा बदलतो. त्याच्यानंतर आपलं हे सगळं शरीरच बदलतं. म्हणजे केसापासून तर नखापर्यंत सगळंच काही बदलतं.
आता आपण 40च्या पुढं आहोत. कोणी 50 आहे, कोणी 60 आहे, कोणी 70 आहे, कोणी 80च्या जवळजवळ आहेत. आताचं रूप आणि तुम्ही 40 वर्षा अगोदरचं तुमचं रूप एकच आहे का? बदलत आहे. क्षणाक्षणाला बदलत आहे. रूप बदलत आहे. इकडे चित्त पण बदलत आहे. मन हे पण बदलत आहे. चैतसिका उत्पन्न होणाऱ्या त्या बदलत आहेत. चित्त, चैतसिक, रूप हे सुद्धा बदलत आहे. मग जे जे बदलत आहे त्याच्याबद्दल आपण चिंता केली, त्याच्याबद्दल आपण लोभ बाळगला, आसक्ती बाळगली, तर काय उत्पन्न होतं? दुःख उत्पन्न होतं, आहे की नाही? हां, आपले केस पांढरे होतात आणि आपण ते आरशामध्ये पाहिलं तर आपल्याला काय वाटतं? मी आता म्हातारा झालो किंवा म्हातारी झाले. आणि मग आपण आपलं समाधान करण्यासाठी आपण त्याला काय करतो? पेंट करतो आपल्या समाधानासाठी. पण वास्तविक पाहता आपण आपल्याला फसवतो. सत्य स्वरूप स्वीकार करण्याची आपल्यामध्ये ताकद नसते, है ना? मग आपण काय करतो? स्वतःला फसवतो. स्वतःला एक सांत्वन देतो की नाही, अजून पुष्कळच बाकी आहे ना? हां, म्हणजे रूपही बदलतं, काया बदलते, मनही बदलतं, सगळंच काही बदलतं. आणि हे जे रूप आहे, तर हे रूप आपलं 28 रूप आहेत. रूपाचे 28 प्रकार आहेत. त्याच्यापैकी 4 मुख्य घटक पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 प्रमुख घटक कशाचे? रूपाचे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 प्रमुख घटक याच्यापासून आणखी 24 घटक निर्माण होतात. अशा प्रकारे रूपाचे 28 प्रकार आहेत. ठीक आहे. चित्ताचे किती प्रकार आहेत? चित्ताचे प्रकार आहेत 89 किंवा 121 चित्ताचे प्रकार. चित्त 89, 89 किंवा 121 चित्ताचे प्रकार. ठीक आहे. त्याच्यानंतर चैतसिका ज्या आहेत ह्या 52 प्रकारच्या आहेत. 52 चैतसिका. चित्त, चैतसिक, रूप आपण थोडक्यामध्ये बघत आहोत. ठीक आहे. आणि चौथा परमत्थ धम्म आहे तो म्हणजे निब्बाण, निर्वाण. नि म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा, तृष्णारहित अवस्था म्हणजे निब्बाण. निर्वाण म्हणजे मोक्ष नव्हे. म्हणतात मोक्ष, पण हा मोक्ष हिंदू धर्माचा आहे. मोक्ष कधी मिळाला म्हणतात? मेल्यानंतर मिळतो मोक्ष, असं हिंदू तत्वज्ञान सांगतं. मेल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो. पण निर्वाण जे आहे, निर्वाण हे येथे आणि याच ठिकाणी मिळतं. त्याला मरण्याची गरज भासत नाही. ते निर्वाण आहे. नि म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा, बीज. जे तृष्णा समूळ नष्ट झाल्या, संपूर्ण तृष्णेचं उच्चाटन झालं, तृष्णारहित अवस्था म्हणजे निर्वाण आहे. आणि ह्या तृष्णा किती आहेत?
तीन आहेत. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. ज्याने सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट केल्या, क्लेश विकारापासून मुक्ती मिळवली, जन्ममरणाचं भवचक्र तोडलं, ती अवस्था म्हणजे निर्वाण. तर हे आहेत परमात्मा. जर हे तीन प्रकारचे दिट्ठ, धम्मिकत्थ, संपरायिकत्थ आणि परमत्थ हे सद्गुण, हे सद्धम्म माणसाने जाणले, समजले, तर तो सत्व कोणत्या ठिकाणी उत्पन्न होईल, कोणत्या ठिकाणी त्याची उत्पत्ती होऊ शकते, तो कोणत्या गतीला जाऊ शकतो, सुगतीला, दुर्गतीला किंवा अधोगतीला, हे जे ज्ञान आहे ते जसेच्या तसं जाणणे, पाहणे, समजणे, अनुभवणे, याला म्हणतात सबत्थगामिनी पटीपदा ज्ञान किंवा सबत्थगामिनी पटीपदा ज्ञान बल. कोणाचं बल आहे? सम्यक संबुद्धाचं. मग आपल्याला याच्यापैकी काही आहे का माहिती? काहीच नाही. म्हणजे बुद्ध कुठं आहेत, बुद्धाची बल काय आहेत, हे आपण कधी ऐकले नाही, कधी अनुभवले नाही. आणि तरीही आपण म्हणतो आपल्या मिथ्या दृष्टिकोनातून हे भगवान बुद्धांनी शिकवलंच नाही, हे आमच्या बुद्धीला पटतच नाही, हे आम्हाला मान्यच नाही. बुद्धाचं ज्ञान हे बुद्धाचं आहे, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि पहिलं बुद्धत्व काय आहे, बुद्धाचे बल काय आहेत, बुद्धाचे ज्ञान काय आहे, हे समजून घेतल्यानंतर बुद्ध कळतात. आणि ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर हे किती झाले ज्ञान? 3 आहे ना. मागच्या वेळेलाही बघितले होते आपण, पण एवढे डिटेलमध्ये नव्हतं बघितलं, कारण की ते फक्त शब्द पालीचे शब्द होते आणि आपण ते थोडं स्किप केले त्यावेळेला, म्हणजे पुढे गेलो होते तसेच त्याच्या विश्लेषण न करताना. आता थोडंसं डिटेलमध्ये बघतो. आता सुगती, सुगती म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो ना सुगतीला जातो माणूस, सुगतीला जातो, दुर्गतीला जातो किंवा अगतीला जातो, अधोगतीला जातो. तर सुगती म्हणजे नेमकं काय? सु म्हणजे चांगली, गती म्हणजे त्याच्या जीवनाची दिशा, सुगती. तर ही सुगती 7 प्रकारची असते. काम सुगती भूमी 7. सुगती त्याच्या पुढे लिहा, काम सुगती भूमी 7. तर ह्या काम सुगती भूमी कोणत्या कोणत्या आहेत? एक आहे मनुष्य, नंबर 2 चातु महाराजिका, चातु महाराजिका भूमी. 3 तावतींस भूमी. 4 यामा भूमी, यामा भूमी. 5 दूषित भूमी. 6 निम्मानरती भूमी, निम्मानरती भूमी. आणि 7वं आहे परिनिमित्त वसवती भूमी, परिनिमित्त वसवती भूमी.
अशा ह्या 7 प्रकारच्या ज्या भूमी आहेत, मनुष्यभूमी, चातुमहार्जिक भूमी, तावतींस, यामा, दूषित, निम्मानरती आणि परनिमित्त वसवती भूमी. ह्या ज्या भूमी आहेत याला म्हणतात काम सुगती भूमी 7. काम सुगती भूमी 7. हे कशामध्ये येतं? सुगतीमध्ये येतं. म्हणजे मनुष्य या कोणत्याही एका भूमीमध्ये उत्पन्न झाला तो सुगतीला गेला असं मानलं जातं. ठीक आहे. आता याचे उलट दुर्गती. दुर्गती म्हणजे दुर्गती. दुर्गती भूमीमध्ये दुर्गती झाली त्याची. आपण म्हणतो ना, तो दुर्गतीला गेला, अधोगतीला गेला, वाईट गतीला गेला, वाईट अवस्था. तर मग ही वाईट अवस्था कोणती आहे त्याची? कोणती भूमी आहे ती वाईट अवस्थेत जाण्याची? ते आहे अपायभूमी 4. अपायभूमी 4. म्हणजे जिथं दुःख उत्पन्न होतं त्या भूमीमध्ये गेल्यानंतर त्याला दुर्गती किंवा अपायभूमी 4 म्हणतात. एक आहे निरय. निरय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? नरक. हां. नंबर 2 आहे तिरच्छान योनी. तिरच्छान. पहिला आहे निरय म्हणजे नरक, नरक म्हणतो आपण त्याला. नंबर 2 आहे तिरच्छान योनी म्हणजे ॲनिमल किंगडम म्हणजे प्राण्याची भूमी. प्राण्याची भूमी दुर्गती आहे का सुगती आहे? दुर्गती आहे. कशामुळं? बुद्धीचा विकास होत नाही. बुद्धीचा विकास झाला नाही तर योग्य निर्णय घेता येत नाही. चांगलं वाईटामधलं फरक कळत नाही आणि अधिष्ठान संकल्प करता येत नाही. कारण जी प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीनं जीवन जगतात आणि तसंच संपून जातात. पण मनुष्य कसा आहे, आपल्यामध्ये काही अवगुण असतील, काही विकार असतील, क्लेश असतील तर तो जाणतो, समजतो, संकल्प करतो आणि त्याच्यापासून सुटका करून घेतो. तो मनुष्य. म्हणून तो कसा आहे? सुगतीचा भूमीमध्ये आहे. पण तिरच्छान म्हणजे हे प्राणी, बिन पायाचे, 2 पायाचे, 4 पायाचे, अनेक पायाचे, आकाशामध्ये उडणारे, जमिनीत राहणारे, पाण्यामध्ये राहणारे वेगळे वेगळे प्राणी त्याला म्हणतात ॲनिमल किंगडम, तिरच्छान योनी. नंबर 3 आहे पित्ती विषय. पित्ती विषय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? प्रेत. घोस्ट म्हणतो ना, प्रेत. प्रेताची एक भूमी आहे. काही सत्व त्यांच्या कर्माने प्रेताच्या भूमीमध्ये उत्पन्न होतात. त्याला म्हणतात पित्ती विषय. कोणी बघितले का प्रेत? बघितले? काही लोकांनी बघितले असतील. बघितले. ज्यांनी बघितले ते म्हणतात हो आहे, आणि ज्यांनी नाही बघितले ते काय म्हणतात? नाही, शक्यच नाही. मग हो आणि नाही, बघितले आणि नाही बघितले, नाही बघितले तर आम्हाला दाखवा, असं काही काहींचा आग्रह असतो. मग आता ते असे काही भौतिक रूपामध्ये नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की भंतेजी तुमचा मोबाईल दाखवा, तुम्ही असं दाखवू शकतो, कारण हे भौतिक आहे ना, वस्तुमान आहे याच्यामध्ये. पण प्रेत जे असतात
किंवा गोष्ट म्हणतात, तर त्यांचं फक्त चित्त असतं, कॉन्शियस, म्हणजे ते काय म्हणतात, त्यांचं फक्त मन असतं, भटकणारं मन असतं. तर असं भौतिक रूपामध्ये दाखवता येत नाही. आणि कोणी म्हटलं की आम्हाला दाखवा, तुम्ही पाहिलं तर आम्हाला दाखवा कसं ऐकायचं, तसं ते नाही दाखवता येत. पण ज्याला दिसलं त्याला दिसलं, ज्याला नाही दिसलं त्याला नाही दिसलं. मग आता ज्याने बघितलं आणि त्याला म्हटलं की नाही, नसतंच, प्रेत नसतंच, तर तो मान्य करेल का? तो म्हणेल मी स्वतः बघितलं, मला अनुभव आहे, मी स्वतः बघितलं. तो म्हणेल मी आहेच म्हणेल ना. आणि ज्यानं नाही पाहिलं तो त्याला किती सांगितलं की असतं, आहे, तो मान्य करेल का? तो नाहीच. मग ह्या अनुभवाच्याच गोष्टी असतात. ज्याला दिसलं, ज्याला अनुभव आला तो हो म्हणणार, ज्याला नाही आला तो नाही म्हणणार. मग आता असतं किंवा नसतं हा एक मोठा प्रश्न. तर काही काही वेळेला हे प्रेत जे असतात, त्या गोष्ट म्हणतो आपण, किंवा हां, प्रेत, तर हे प्रेत त्यांची एक भूमी असते, तर ते कधी कधी प्रकट होतात आणि दिसतात माणसाला, आणि ते त्या माणसाच्या संपर्कात येतात, की त्या माणसाकडून त्यांना काही मिळू शकतं. काय मिळतं त्यांच्याकडून? पुण्य. ते पुण्याचे काय असतात, म्हणजे ते पुण्याचे आसुसलेले असतात, म्हणजे पुण्याचं त्यांना एक आवश्यकता असते, गरज असते. मग ते त्या व्यक्तीच्या संपर्कात येतात की ज्याच्याकडे पुण्य आहे, आणि त्याच्याकडे जाऊन ते त्या पुण्याची अपेक्षा करतात, याचना करतात. एक तर त्या व्यक्तींना दिसतं, आणि दुसरा एक व्यक्ती आहे त्याला दिसतं की ज्या व्यक्तीसोबत त्यांचा काही हिसाब बाकी असेल, म्हणजे कर्माचा हिशोब बाकी असेल, तर तो हिशोब बाकी असल्यामुळं कधी कधी त्या व्यक्तीला ते दिसतात. पण त्या व्यक्तीला दिसतात तर त्या व्यक्तीला उपद्रव करतात, त्रासदायक बनतात. पण ज्यांच्याकडून त्यांना पुण्याची अपेक्षा असते त्यांना त्रासदायक नाही बनत, त्यांना ते फक्त याचना करतात. तर तुम्ही जर समाधी केली, तुम्हाला काही ध्यान प्राप्त झाले, समाधीचे बल प्राप्त झाले, तर तुम्हाला दिसू शकतात. काही काहींना अनुभव असतो, काही काहींना नसतो, तर त्यामुळे तुम्ही म्हणाल की आम्हाला दाखवा, तर तसं दाखवता येत नाही. तर हे आहे पित्ती विषय, म्हणजे प्रेतभूमी, प्रेताचं स्पेअर. आणि चौथं आहे असुरकाय. असुरकाय म्हणजे ज्याला आपण डेमॉन्स म्हणतो किंवा राक्षस म्हणतो, राक्षस वगैरे म्हणतो ना आपण. हां, तर ती एक भूमी आहे. तर ह्या ज्या 4 भूमी आहेत, निरय, तिरच्छान योनी, पित्त विषय आणि असुरकाय, ह्या 4 भूमी ज्या आहेत ह्या दुर्गतीच्या भूमी आहेत. अगोदर आपण कोणत्या बघितल्या? सुगतीच्या भूमी बघितल्या. कोणत्या भूमी आहेत? सुगती म्हणजे नेमकं काय? सुगतीला जातो म्हणजे काय होतं? एक तर माणसाच्या भूमीमध्ये उत्पन्न होतो, किंवा चतुर्महाराजिका, तावतींस, यामा, दूषित, निमानरती किंवा परनिमित्त वसवती, या 7 भूमीपैकी कोणत्याही भूमीमध्ये तो सत्व, तो मनुष्य उत्पन्न झाला तर तो सुगतीला गेला असं मानलं जातं. पण मनुष्य नेहमी सुगतीला जाईल असं नाही. त्याचे वाईट कर्म असतील तर त्याला या 4 भूमीमध्ये, खालच्या भूमीमध्ये ढकलल्या जातं. तिथे त्याची उत्पत्ती होते. एक तर आहे नरक, प्राण्यांची भूमी, प्रेताची भूमी आणि असुरकाय भूमी. तर ह्या दुर्गतीच्या भूमी आहेत. ठीक आहे. कोणाला वाटते का आपण
दुर्गतीला जावं नाही वाटत. कोणाला वाटतं आपण सुगतीला जावं? सगळ्यांनाच वाटतं. मग सुगतीला जायचं असेल तर कोण घेऊन जाईल तुम्हाला? तुम्हालाच जावं लागेल ना. आणि ते कर्म तुम्हाला करावं लागतील. आणि नाही केले तर दुर्गतीला जाल. आणि एक एक भूमी आहे, गती आहे, ती म्हणजे अगती. अगती म्हणजे दुर्गती किंवा अगती हे समानार्थी शब्द आहेत. अगती या ठिकाणी. तर अगती कशामुळे होते? अगती 4 प्रकारच्या आहेत. अगतीला मनुष्य 4 प्रकारे कर्म केले तर जाऊ शकतो. ते आहे, एक अगती अगती म्हणजे वाईट वागणूक, वाईट प्रवृत्ती. वाईट प्रवृत्ती. एक आहे छंदागती. छंदागती म्हणजे माणसाला कधी कधी छंद लागतो कोणत्या कोणत्या गोष्टीचा, आणि त्याच्यामध्येच मनुष्य रममान होतो, त्याच्यामध्येच तो आसक्त होतो. ते आहे छंदागती. 2 दोषागती. दोषा म्हणजे द्वेष, दुष्ट भावना, दोषागती. तिसरा आहे मोहागती. मोह म्हणजे अज्ञान, मोहागती. आणि चौथा आहे भयागती. भयागती. तर ह्या 4 अगती आहेत. छंदागती, दोषागती, मोहागती आणि भयागती. हे कोणतीही अवस्था, छंदागतीची, दोषागती, मोहागती किंवा भयागती, ही जर मरणाच्या शेवटच्या क्षणाला उत्पन्न झाली तर माणसाला कुठे नेते? अगतीला घेऊन जाते. म्हणजे बघा, तुमचं ठिकाण कोण ठरवतो कुठे जायचं? आपले कर्म, आपण स्वतःच. तर ह्या 3 गती आहेत. या तिन्ही गतीचं ज्ञान, कोणत्या गतीने, कोणत्या ठिकाणी, कोणता सत्व उत्पन्न होतो, कोणतं विपाक फळ त्याला मिळतं, याच्याबद्दल सखोल ज्ञान, सविस्तर ज्ञान प्राप्त करणे म्हणजे सब्बत्तगामिनी पटीपदा ज्ञान आहे. 3 मध्ये. झालं? ओके. आता चौथा आहे नाना धातू ज्ञान. नाना धातू ज्ञान बल. म्हणजे अनेक धातू या ब्रह्मांडामध्ये, अनेक धातू लोक आहेत. हे ब्रह्मांड म्हणजे आपल्याला फक्त एकच आपला ग्रह दिसतो, कोणता? पृथ्वी. आणि इथे एक फक्त मनुष्याची जात दिसते. आणि आपण हे आपले एक लोक मानतो, मनुष्य लोक. पण या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये असे काही अनंत लोक आहेत, अनंत ब्रह्मांड आहे, ज्याला आपण गॅलेक्सी पण म्हणू शकतो, आहे ना. गॅलेक्सी तुम्ही नाव ऐकलं असेल. हजारो गॅलेक्सी आहेत, हजारो सूर्य मालिका आहेत, हजारो पृथ्वी आहेत, आणि हजारो असे लोक आहेत. मग हे, आणि हे कसे आहेत? त्यांच्या धातूमुळं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते उत्पन्न होतात. नाना धातू ज्ञान. या ब्रह्मांडामध्ये अनेक धातू, अनेक धातूवाले लोक कुठं कशी उत्पन्न होतात हे ठीक प्रकारे जाणणे, समजणे म्हणजे नाना धातू ज्ञान आहे. तर हे जे लोक आहेत त्यांचे नाना धातू, त्यांचे स्कंध कोणते आहेत, त्यांचे आयतन, त्यांचे धातू कोणते कोणते आहेत, याचं संपूर्ण ज्ञान हे भगवान बुद्धाला होतं.
म्हणजे हे भगवान बुद्धाचे बल ज्ञान आहे. त्यांचे हे बल आहे, त्यांचे हे ज्ञान आहे, ज्ञान बल आहे. आता स्कंध किती आहेत? स्कंध पंचस्कंध आहे ना. हा, तर पंचस्कंध जे आहेत पंचस्कंध कोणते कोणते आहेत सांगता येईल कोणाला? हा, बरोबर. स्कंद 5 आहेत. रूपस्कंध, वेदना स्कंध, संज्ञा स्कंध, संस्कार स्कंध आणि विज्ञान स्कंध. स्कंद म्हणजे समूह, बंच किंवा एक गठ्ठा, गुच्छ, एक समूह, त्याला स्कंद म्हणतात. रूपस्कंद आपले किती रूप आहेत? 28 आहेत, है ना. या रूपाचा एक समूह, याचा एक स्कंध, त्याला स्कंद म्हणतात. वेदना किती आहेत आपल्याला 3 वेदना. कोणत्या कोणत्या सांगता येईल? ओके, बरोबर आहे. संक्षिप्तपणे 3 आहे आणि विस्तारित पाहिलं तर किती येतील? विस्तारित पाहिलं तर 5 होतात. ठीक आहे. संक्षिप्तपणे 3: सुख वेदना, दुःख वेदना आणि उपेक्षा वेदना. उपेक्षा वेदना म्हणजे अदुःख असुख, त्याला उपेक्षा वेदना म्हणतात. संक्षिप्तपणे 3 आणि विस्तारित पाहिलं तर 5 होतात. कायिक सुख वेदना आणि मानसिक सुख वेदना. म्हणजे मानसिक सुख आणि कायिक सुख वेगळं वेगळं आहे ना. म्हणजे अशा प्रकारे हे 2 वेदना आहेत. कायिक सुख वेदना आणि मानसिक सुख वेदना. तर मानसिक सुख वेदनेला सोमनस्य वेदना म्हणतात. कायिक सुख वेदना आणि सोमनस्य वेदना. सोमनस्य म्हणजे मनाशी निगडीत असलेली सुख वेदना. 2 झाल्या सुखाच्या. दुःखाच्या पण तशाच. कायिक दुःख वेदना आणि मानसिक दुःख वेदना या 2 आहेत. तर कायिक दुःख वेदना आणि मानसिक दुःख वेदना त्याला दोमनस्य वेदना म्हणतात. कायिक दुःख वेदना आणि दोमनस्य वेदना किती झाल्या? 4. आणि उपेक्षा वेदना 5. विस्तारित पाहिलं तर 5 होतात, संक्षिप्तपणे पाहिलं तर 3 होतात. ऐकू येते का पाठीमागे? येतं, ऐकू येतं, समजतं? म्हणजे कायचं दुःख आणि मनाचं दुःख हे काय का वेगळं वेगळं आहे? वेगळं वेगळं आहे, दुःखच आहे. पण एक मानसिक दुःख आहे आणि कायिक दुःख आहे. एक मानसिक सुख आहे आणि एक कायिक सुख आहे, हे वेगवेगळे आहे. आणि एक उपेक्षा वेदना. अशा प्रकारे 5 होतात. कायिक दुःख वेदना आणि दोमनस्य वेदना, कायिक सुख वेदना आणि सोमनस्य वेदना 4 आणि उपेक्षा वेदना 5. या 5 वेदनेचा समूह, बंडल, गुच्छ, त्याला म्हणतात वेदना स्कंध. समजलं स्कंद कशाला म्हणायचं? नंतर संज्ञा. वेगळ्या वेगळ्या संज्ञा आहेत. आपण डोळ्याने पाहतो तर आपल्याला काय दिसतं? रंग दिसतो, रूप दिसतं, आकार दिसतो आणि आपल्याला कळतं हे बॉटल आहे, हे चष्म्याचं कवर आहे, हा मोबाईल आहे, हा टेबल आहे, ही खिडकी आहे. म्हणजे हे सगळ्या वस्तू आहेत, पण त्या आपल्याला आपल्या संज्ञेच्या माध्यमाने, मेमरीच्या माध्यमाने कळतात की याला बॉटल म्हणतात, त्याला खिडकी म्हणतात, याला टेबल म्हणतात. म्हणजे डोळ्याच्या माध्यमाने
आवाजाच्या माध्यमाने म्हणजे कानाच्या माध्यमाने, नाकाच्या माध्यमाने आपल्याला गंध कळतो, जिभेच्या माध्यमाने रस कळतो, चव कळते आणि शिराच्या माध्यमाने स्पर्श कळतो आणि मनाच्या माध्यमाने धर्म कळतो. म्हणजे आपले हे जे 6 द्वार आहेत, चक्षु, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया आणि मन, या 6 द्वारामधून 6 इंद्रियाच्या माध्यमाने जे आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं ज्ञान किंवा त्याचं स्मरण होतं, त्याला काय म्हणतात? याला म्हणतात संज्ञास्कंध. समजते? तो संज्ञास्कंध. संस्कार स्कंद. आपण ज्या वेळेला एखादी वस्तू पाहतो तर आपल्या मनावरती त्याचे चांगले संस्कार पडतात. उदाहरणार्थ, आपण बुद्धाची मूर्ती पाहतो, आपण प्रसन्न होतो, मन आनंदी होतं. म्हणजे आपल्या मनावरती हे चांगले संस्कार पडतात रूपाच्या माध्यमातून. आपण देशना ऐकतो, आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं, उल्हासित होतं. ऐकण्याच्या माध्यमाने आपल्यावरती संस्कार पडतात. गंध घेण्याच्या माध्यमाने, चव घेण्याच्या माध्यमाने, स्पर्श करण्याच्या माध्यमाने, विचार करण्याच्या माध्यमाने जसे आपल्यावरती संस्कार पडतात, चांगले वाईट, या संस्काराचा स्कंध त्याला म्हणतात संस्कार स्कंध. समजते? नवीनच आहे तुमच्यासाठी हे सगळं काही, पण अवघड नाही समजायला. लक्ष दिलं समजतं. विज्ञान स्कंध. आता आपले हे जे 6 इंद्रिय आहेत, चक्षु, श्रोत, घ्राण, जिव्हा, काया आणि मन, हे 6 इंद्रिय, 6 द्वार, चक्षुद्वार म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, हे 6 द्वारामधून जे चित्त उत्पन्न होतं, पाहताना चित्त उत्पन्न होतं, ऐकताना चित्त उत्पन्न होतं. मग हे जे चित्त वेगळ्या वेगळ्या द्वारामधून उत्पन्न होतं, त्या चित्ताला म्हणतात विज्ञान. जे चित्त चक्षुच्या द्वारामधून उत्पन्न होतं त्याला म्हणतात चक्षुविज्ञान. जे चित्त कानाच्या द्वारामधून उत्पन्न होतं त्याला म्हणतात श्रोतविज्ञान. जे चित्त नाकाच्या द्वारामधून उत्पन्न होतं ते घ्राणविज्ञान. जे चित्त जिव्हाच्या माध्यमाने, जिव्हाच्या द्वारामधून उत्पन्न होतं, जिव्हाविज्ञान. जे चित्त कायच्या उत्पन्न होतं, कायच्या माध्यमाने, म्हणजे आपल्याला स्पर्श झाला तर लगेच कळतं, आपलं चित्त जाणीव घेतं, थंड आहे, गरम आहे, कडक आहे, नरम आहे ना, शरीराच्या माध्यमातून, तर ते कायाविज्ञान. आणि मनाच्या द्वारे उत्पन्न होते मनोविज्ञान. या विज्ञानाचा संग्रह, या विज्ञानाचा समूह याला म्हणतात विज्ञान स्कंध. किती स्कंध आहेत? 5. कोणतं? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, ते आहे स्कंद. आयतन किती आहेत आपले? 6. कोणते कोणते? तेच जे 6 द्वार आहेत, जे 6 इंद्रिय आहेत, तेच आयतन आहे. म्हणजे चक्षुला काय म्हणतात? चक्षु आयतन. आणि कानाला सोत आयतन, घान आयतन, जिव्हा आयतन, काया आयतन, मनो आयतन. हे आयतन हे आतले आहेत. हे आयतन 6. किती आहेत आतले आयतन? 6. कोणते कोणते? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, हे आतील आयतन, याला म्हणतात अज्जतायन, आतील आयतन. आणि त्याचे बहिद आयतन म्हणजे बाहेरचे आयतन किती आहेत? हे 6.
डोळ्याने काय दिसतं? रूप दिसतं. कानाने काय ऐकू येतं? आवाज, शब्द, है ना? नाकाने काय? गंध कळतो, है ना? जिव्हाने काय करतं? रस कळतो. कायाने काय करतं? स्पर्श करतो. आणि मनाने धम्म करतो, आहे की नाही? म्हणजे चक्षु आयतन, श्रोत आयतन, घान आयतन, जीव आयतन, काय आयतन आणि मन आयतन हे आज्यता आयतन. आणि याचं जोडी रूप, शब्द, गंध, रस, पोटप्प आणि धम्म हे बाह्य आयतन. मग या आयतनाच्या माध्यमाने आपण सर्व विश्व जाणू शकतो. सर्व विश्वाचं ज्ञान आपल्याला होतं. कारण की डोळ्याने रूप दिसतं, रंग दिसतो, आकार दिसतो. कानाने आवाज ऐकू येतो, शब्द ऐकू येतो. नाकाने विविध गंध कळतो. जिव्हा काय म्हणतात? जीभ. जिभाने रस कळतो. कायेनं स्पर्श करतो आणि मनाने धम्म करतो. म्हणजे हे म्हणजे आतील आयतन आणि बाह्य आयतन याचं ज्यावेळेला संयोग होतो तर त्यावेळेला हे आयतन काम करतात. ठीक आहे. आता आपल्याला समजा कोणी आंधळा आहे. आंधळा आहे तर त्याला दिसेल का? त्याला रंग दिसत नाही, रूप दिसत नाही, आकार दिसत नाही. म्हणजे तो बाहेरच्या जगताशी संपर्क साधू शकत नाही रूपाच्या माध्यमाने. शब्दाच्या माध्यमाने जर तो बहिरा असेल तर कळत नाही त्याला. त्यांचं नाकाचं समजा हे नसेल तर व्यवस्थित नसेल त्याला गंध कळणार नाही. काही माणसाची जीभ मोठी असते, ते काम करत नाही, त्याला रस कळत नाही. काही माणसाला पॅरालिसिस झालेला असतो तर त्याला स्पर्श कळत नाही. आणि काही माणसं मनोरुग्ण असतील तर त्याला धम्म कळत नाही. म्हणजे बघा, आतील आयतन आणि बाह्य आयतन किती महत्त्वाचा भाग आहे. मनुष्य परिपूर्ण असेल तर हे सगळं त्याला कळतं. तर नाना धातू ज्ञानबल. नाना धातू म्हणजे या ब्रह्मांडामध्ये अनेक धातूचे लोक आहेत. त्यांचे विविध सत्व, त्यांचे विविध स्कंध, त्यांचे विविध आयतन, त्यांचे विविध धातू जसे असतील ते तसे पाहणे, जाणणे याला म्हणतात नाना धातू ज्ञान बल. किती नंबरचं आहे? 4. आता आपण बघितलं स्कंद, बघितलं आयतन, बघितलं. आता धातू बघू. धातू काय? धातू म्हणजे एलिमेंट्स. त्याला काय म्हणतात? महाभूतरूप काय म्हणतात त्याला? एलिमेंट्स म्हणजे काय म्हणतात? धातूच म्हणतात ना. एलिमेंट्स म्हणजे केमिस्ट्रीमध्ये असतात ना वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स म्हणजे धातूच म्हणता ना. सोनं, चांदी, लोखंड, कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोराईड वगैरे असे जे वेगवेगळे धातू आहेत ते एलिमेंट्स. मूलघटक. ओके, मूलघटक म्हणते. ओके. तर आपल्या शरीरामध्ये किती धातू येतात? 18 धातू आहेत. 18 धातू. म्हणजे आपल्यामध्ये आहेत ते. आपण या धातूने बनलेलो आहोत. मग आता हे धातू कोणते आहेत? तर बघा, चक्षु धातू. या चक्षुला चक्षु धातू मानलं गेलं. आणि चक्षु काय करतो? रूप पाहतो. म्हणजे ते रूप धातू बनलं त्याचं. चक्षु धातू आणि चक्षुला दिसणारं रूप
ते मग ते रूप धातू बनलं त्याचं. आणि ज्या वेळेला चक्षु म्हणजे डोळे, रूप आणि चित्त म्हणजे विज्ञान ज्या वेळेला एका ठिकाणी येतं त्यावेळेला पाहण्याची क्रिया पूर्ण होते. काय पाहिजे? रूप पाहिजे, डोळे पाहिजेत आणि चेतना पाहिजे म्हणजे विज्ञान पाहिजे तिथं. मग ते बनतं चक्षु धातू, रूप धातू आणि चक्षु विज्ञान धातू. बघा किती झाले? 3. त्याच्यानंतर सोत म्हणजे आपले कान, सोत धातू, सद्ध धातू, सद्ध म्हणजे आवाज शब्द, आणि सोत विज्ञान धातू. किती झाले? 6. तसेच घान धातू, घान म्हणजे आपलं नाक, घ्राण म्हणतात त्याला, घान धातू, गंध धातू आणि घान विज्ञान धातू. 9. जिव्हा धातू, रस धातू, जिव्हा विज्ञान धातू. 12. काय धातू, पोटभा धातू, काय विज्ञान धातू. 15. मनोधातू, धम्म धातू, मनोविज्ञान धातू. 18. तर हे 18 एलिमेंट्स आपल्यामध्ये आहेत. तुम्हाला वाटलं असेल की सोनं चांदी आपल्यामध्येच आहे की काय, कारण धातू म्हटल्यानंतर ठीक आहे, हे धातू आहे. काय? ओके, हां, एक लिहा. धातू 18. एक चक्षु धातू म्हणजे त्याचे 3 कॉलम बनवा तुम्ही. हां, एक नंबरला चक्षु धातू. चक्षु धातू काय काय बघतं? रूप धातू बघतं. आणि मग त्याचं चक्षु विज्ञान धातू होतं, विज्ञानाच्या माध्यमातून चक्षु विज्ञान धातू. ठीक आहे. नंतर त्याच्या खाली श्रोत धातू म्हणजे सोत, हां, धातू. श्रोत धातू काय? सद्ध धातू, सद्ध म्हणजे आवाज शब्द, सद्ध धातू. आणि त्याचं काय होतं? सोत विज्ञान धातू. नंबर 7 घान धातू, गंध धातू, घान विज्ञान धातू. जिव्हा धातू, रस धातू, रस धातू, जिव्हा विज्ञान धातू. 13 काय धातू. काय धातू काय करतं? स्पर्शाची जाणीव घेतं म्हणजे पोटब्बा धातू, पोटब्ब धातू. आणि त्याचं कोणतं धातू बनतो? काय विज्ञान धातू. विज्ञान म्हणजे चित्त किंवा मन म्हणता येईल. 16 मनोधातू, मन काय करतं? धम्म जाणतं, वेगळं वेगळं धम्म. मनोधातू, धम्म धातू, मनोविज्ञान धातू. किती झाले? 18.
किती झाले आता आपले? 4 आहे ना. 5 आहे नानाधिमुत्तिक ज्ञान बल. नानाधिमुत्तिक ज्ञान बल. नानाधिमुत्तिक ज्ञान बल. नाना विचार वाले सत्वांना प्राण्यांना ठीक प्रकारे जाणणे. नाना विचार वाले सत्वांना प्राण्यांना ठीक प्रकारे जाणणे, त्यांचा स्वभाव प्रवृत्ती जाणणे. वेगळे सत्व आहेत ना, त्यांच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती आहेत, वेगवेगळे विचार असतात, वेगळे त्यांचा स्वभाव असतो. तो जशीच्या तसा जाणणे हे बुद्धाचं एक बल आहे, ज्ञान आहे. ठीक आहे. 6वं इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. इंद्रिय परोपरियत्य ज्ञान म्हणजे दुसऱ्या प्राण्यांची, सत्वांची इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता ठीक प्रकारे जाणणे. त्यांच्यामध्ये असलेल्या सती, समाधी, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा. सती, समाधी, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा कशा प्रकारे, कितपत प्रभावी आहे. त्यांच्यामध्ये क्लेश, विकार कमी जास्त आणि इंद्रिय प्रबलता, दुर्बलता इत्यादी ठीक प्रकारे जाणणे म्हणजे इंद्रिय परोपरियत्य ज्ञान. तर हे इंद्रिय प्रबलता आणि दुर्बलता काय आहे? सती, समाधी, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा. प्रत्येक माणसामध्ये सती वेगळी असते. कोणामध्ये जास्त असते, कोणामध्ये कमी असते, कोणामध्ये समाधी जास्त असते, कोणामध्ये कमी असते, कोणामध्ये वीर्य म्हणजे उत्साह, प्रयत्न कमी अधिक असतात, श्रद्धा कमी अधिक असते, प्रज्ञा कमी अधिक असते. काहीचे दुर्बल असतात, काहीचे सबल असतात. तर ते किती आहेत, कसे आहेत, कितपत ते कार्य करू शकतात, तर याचं पूर्ण ज्ञान. कोणामध्ये क्लेश, विकार कमी आहेत का जास्त आहेत, हे सर्व प्रकारचं त्यांचा स्वभाव, लक्षण हे जसेच्या तसे जाणणे याला म्हणतात इंद्रिय परोपरियत्य ज्ञान बल. जास्त झालं का लिहिण्यासाठी? लिहिता थकवा आला नाही? बरं. काही घेणं तर झोपा येत असतील. आता वास्तविक पाहता हे जे तथागत बल ज्ञान आहे, तर याच्यामध्ये अभिधम्म पुष्कळ आहे. या अभिधम्माचा भाग आहे. हा जो भाग जो तुम्हाला सांगण्यात येत आहे, या अभिधम्माचा भाग आहे. म्हणजे त्रिपिटक जे आहे, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर हे अभिधम्म पिटक असा एक भाग आहे की अत्यंत सखोल गहन तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल म्हणजे समाधी आहे. विपश्यना
समता हे ज्या समाधी आहेत हे प्रॅक्टिकल अभिधम्माचं आहे. आणि हा विषय असा आहे की सगळे हाडकंच आहेत, मांस काहीच नाही. म्हणजे असं एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला, याच्यामध्ये फक्त हाडकंच आहेत सगळं काही. म्हणजे अस्थी आहेत, मांस असं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे असं रुचकर आपल्याला काही वाटत नाही त्याच्यामध्ये. पण जर समजलं तर ते सगळं आपल्या सोबत आपल्या निगडीत आहे. म्हणून ते एक त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. नाहीतर एवढं सगळं ऐकत बसायचं, धातू किती, आयतने किती, काय त्याचं मतलब आपल्याला, असं कधी कधी वाटतं ना. पण हे ज्यांनाही हे गोष्टी समजल्या त्याच्या जीवनाचं कल्याणच आहे. आणि ही सहसा कुठं ऐकायला मिळत नाही, कोणी सांगत नाही. याचा एक अभ्यास आहे, ते अभिधम्माच्या याच्यामध्ये येतं सगळं काही. तर आम्ही ही तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये सांगत आहोत. आता काही काही जे शब्द आहेत की तुम्हाला माहिती व्हावं, तुमच्या कानावरून जावे, तुमच्या वहीमध्ये नोंद व्हावी म्हणून सांगत आहोत. कारण की तुम्ही कधी वाचलं तर तुम्हाला हे कळेल की धातू किती आहेत, स्कंद किती आहेत, आयतने किती आहेत, आतील आयतनं किती, बाहेरच्या आयतनं किती, त्याला काय म्हणतात हे तुम्हाला कळेल. ओके. आता 7वं आहे. आता 6 तर आपण कालपर्यंत ऐकलेच होते, मागच्या प्रश्न. आता 7वं आहे. आता ध्यानादी संकिले साधी ज्ञानबल. ध्यानादी संकिले साधी, ध्यानादी संकिले साधी ज्ञानबल. तर हे नावं पण नवीनच ऐकतोय आपण, तर कधी ऐकलीच नाही ना, त्यामुळे कधी आपल्याला माहितीच होत नाही. पण ऐकणं आवश्यक आहे. आज ऐकलं, आज नाही समजलं, उद्या तुम्ही प्रवचन ऐकलं कोणाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकेल. असं ध्यानादी संकिले साधी ज्ञान बल. ध्यान लिहा. ध्यान विमोक्ष समाधी समापत्तीचे संक्लेश. ध्यान विमोक्ष समाधी समापत्तीचे संक्लेश म्हणजे मल. म्हणजे ध्यानाचा मल, विमोक्षाचा मल, समाधीचा मल, समापत्तीचा मल, संक्लेश त्याला म्हणतात. त्याच्यानंतर व्यवधान म्हणजे त्याचं निर्मलीकरण. जे क्लेश आहेत, विकार आहेत, ध्यानाचे, समाधीचे, विमोक्षाचे, समापत्तीचे जे क्लेश आहेत, विकार आहेत, त्याचं निर्मूलन कसं होतं. व्यवधान म्हणजे निर्मलीकरण. व्यवधान काय आहे, कशा प्रकारे ते स्वच्छ होऊ शकतात. व्यवधान, निर्मलीकरण. आणि उत्थान. उत्थान म्हणजे त्याला पुष्ट करणे, त्याला प्रगल्भ करणे. कशाला, ध्यानाला, समाधीला, विमोक्षाला, समापत्तीला पुष्ट करणे, प्रबल करणे, मजबूत करणे. त्याचं उत्थान कशा प्रकारे होते हे जाणणे, हे समजणे म्हणजे त्याला म्हणतात ध्यानादी संकिले साधी ज्ञानबल. आता कोणाची एवढी समाधी पक्की आहे, कोणाची एवढे बल पक्के आहेत, कोणाचे एवढं ध्यान पक्क आहे, हे आपण काहीही न करताना कधी कधी चर्चा, तर्क वितर्क करत बसतो. आणि आपण हे म्हणतो हे तर बुद्धाने शिकवलंच नाही, ध्यान बुद्धाने शिकवलंच नाही, हे बुद्धाची विद्याच नाही, हे कोणीतरी लिहिलं, कोणीतरी त्रिपिटकामध्ये नंतर लिहिलं,
असं आपण म्हणतो, आणि आपलं जे खरं ज्ञान आहे त्याच्यापासून आपण वंचित होतो. काही काही लोक म्हणतात भगवान बुद्धाने विपश्यना शिकवली नाही, विपश्यना भगवान बुद्धाची नाही, बाबासाहेबाला मान्य नाही. आता बाबासाहेबाला मान्य आहे किंवा नाही, तुमचं काय? तुम्हाला मान्य आहे की नाही? तुम्हाला समजते की नाही? बाबासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही कशाला त्यांच्या पाठीमागे लपता? आहे की नाही? म्हणजे चर्चा करतात नको असलेली. हे गोष्टी काहीच समजत नाही, या गोष्टी कधी अभ्यास करत नाही, या गोष्टी कधी वाचत नाहीत, आणि या गोष्टी कधी त्यांना समजत नाहीत, फक्त तर्क वितर्क करतात. ओके. बघा, ध्यान संकिलेस म्हणजे ध्यानाचा मळ काय? ध्यान कशा प्रकारे दूषित होतं? कशामुळं? आळस आणि निष्क्रियता. ध्यानाचं मळ काय? आळस आणि निष्क्रियता. आणि ते कशा प्रकारे नष्ट केलं कशा प्रकारे नष्ट केलं जाऊ शकतं? निर्मलीकरण कशा पद्धतीने होतं? सती संप्रजन्याने. आहे म्हणजे खूप आवश्यक आहे ही माहिती. सहसा तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो त्रिपिटकाचा, त्यावेळेला कुठे तुम्हाला सापडतात काही काही गोष्टी. ध्यान संकिलेस काय आहे? आळस आणि निष्क्रियता. म्हणजे ध्यानाचा मळ, ध्यानाचे क्लेश, ध्यानाचे विकार, आळस आणि निष्क्रियता. आणि त्याचं निर्मलीकरण कसं होतं? सती संप्रजन्या. ओके. विमोक्ष संकिलेस, विमोक्षाचं मल काय आहे? तर तृष्णा. तृष्णेमुळं विमोक्ष माणसाला प्राप्त होत नाही. तर त्याचं व्यवधान काय आहे? त्याचं निर्मलीकरण कशामुळे होते? विपश्यनेने. विपश्यना. समाधीचा मल काय आहे? समाधीचा क्लेश काय आहे? तर पंचनिवारण. पंचनिवारण. पंचनिवारण काय आहेत? पंचनिवारण: कामछंद, व्यापाद, थीन मिथ्थ, उदच्च कुकुच्छ आणि विचिकिच्छ. हे 5 निवारण आहे. म्हणजे 5 समाधीचे काय ते अडथळे आहेत, किंवा समाधीचे 5 प्रकारचे मल आहेत की जेणेकरून समाधी परिपक्व होत नाही किंवा शुद्ध होत नाही. लिहिले का? पंचनिवारण: कामछंद, व्यापाद, थीन मिथ्थ, उदच्च कुकुच्छ, आणि विचिकिच्छा. हे पंचनिवारण समाधीचे क्लेश, समाधीचे अडथळे. आता कामछंद काय? चित्त कामलोलूप होतं रूपाच्या माध्यमाने, शब्दाच्या माध्यमाने, गंधाच्या माध्यमाने, रसाच्या माध्यमाने, स्पर्शाच्या माध्यमाने आणि कल्पनेतून. हे चित्त कामलोलूप होतं
त्याला म्हणतात कामछंद. ठीक आहे. व्यापाद म्हणजे काय? उपद्रव, दुष्ट भावना उत्पन्न होणे, असंतुष्ट भावना उत्पन्न होणे, याला म्हणतात व्यापदा. हा व्यापाद उत्पन्न झाला तर समाधी तुमची पुढे जात नाही. कामछंद उत्पन्न झाला तर समाधी पुढे जात नाही. थिनमिद्ध म्हणजे आळस आणि नैराश्य. आळस आणि नैराश्य समाधीला बसल्यानंतर उत्पन्न झालं तर तुमची समाधी शुद्ध होत नाही, पुढे जात नाही, परिपक्व होत नाही. उदच्छ कुकुच्छ म्हणजे काय? चंचलता आणि अस्थिरता. मन चंचल असतं, अस्थिर असतं, नेहमी ते भटकत असतं. ते चंचलता आणि अस्थिरता त्याला म्हणतात उदच्च कुकुच्छ. आणि 5वं आहे विचिकिच्छा म्हणजे संशय, शंका. कशाबद्दल संशय, कशाबद्दल शंका? बुद्ध, धम्म, संघ, अरहत, कर्म विपाकाचं फळ, याच्याबद्दल शंका कुशंका उत्पन्न झाली, समाधी पुढे जात नाही. ठीक आहे. तर हे पंच निवारण आहे. आणि त्याचं व्यवधान काय आहे? म्हणजे त्याचं निर्मलीकरण कशामुळे होते? सम्यक समाधी असेल तर पंच निवारण काय होतात? नष्ट होतात. सम्यक समाधी आणि सती संप्रजन्य. आणि समापत्ती जी असते त्याचं मल काय आहे? तर समापत्तीचा मल आहे उपादान म्हणजे मनामध्ये असे ग्रह बनविणे, असे एक विचारधारा बनविणे आणि त्या विचारधारेला चिकटून राहणे, त्याला म्हणतात उपादान. समजा एखाद्या वेळेला आपण समाधी करतो, तर समाधीला बसल्यानंतर आपण ग्रह पाहतो, तारे पाहतो किंवा सुंदर असं काही रूप पाहतो समाधीला बसल्यानंतर. आणि केव्हाही आपण समाधीला बसतो तर आपली समाधी फक्त तेथपर्यंतच जाते, त्याच्या पुढे जातच नाही. ते एक अडथळा बनतो, ते एक उपादान बनतं. आणि मग समाधी तिथे अडकल्यानंतर तो मनुष्य वर्षानुवर्ष त्या उपादानमध्ये अडकतो, तर त्याची समाधी पुढे जातच नाही. कधीही बसला तर फक्त तो तेवढंच जाणतो आणि त्याला वाटते की माझी समाधी खूप चांगली झाली. पण ते उपादान बनणं म्हणजे ते क्लेश आहे, विकार आहे, ते एक अडथळा बनतो त्याच्या समाधीला. तर समापत्तीचं उपादान हा एक आहे, मल आहे. तर हे उपादान काढायचं असेल, उपादानातून मुक्त व्हायचं असेल तर सती संप्रजन्या हे त्यासाठी एक व्यवधान आहे. तर अशा प्रकारे 7 ओके. सम्यक समाधी. हां. तुम्ही आर्य अष्टांगिक मार्ग आहे ना, त्या आर्य अष्टांगिक मार्गाला अवधातचा शब्द लावला जातो सम्यक, आहे की नाही? आर्य अष्टांगिक मार्ग कोणते कोणते आहेत? सगळे काही सम्यकपासून सुरुवात होते ना, आहे की नाही? हां. सम्यक दृष्टी, सम्यक विचार, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी. शेवटी सम्यक समाधी. सम्यक समाधी 2 प्रकारची आहे, एक मिथ्या समाधी आणि सम्यक समाधी.
तर सम्यक समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता आणि सजगता. कुशल चित्त, त्या कुशल चित्ताची एकाग्रता आणि सजगता म्हणजे जागरूकता, त्याला सम्यक समाधी म्हणतात. आता मिथ्या समाधी कोणती आहे मग? चित्ताची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता आहे पण चित्त कुशल नाही, चित्त सजग नाही, चित्त जागृत नाही, फक्त चित्त एकाग्र आहे. उदाहरण समजण्यासाठी, एखादा दारुड्या व्यक्ती दारू पितो, त्याच्याकडे बॉटल आहे, ग्लास आहे, तो एवढा काळजीपूर्वक ती दारू त्या ग्लासामध्ये टाकतो, एक थेंबही खाली सांडू देत नाही. त्याच्या चित्ताची एकाग्रता आहे, पण ती चित्त कुशल आहे का? नाही. त्याचं चित्त एकाग्र आहे, चित्ताची कुशल अवस्था नाही. मग अशी जी समाधी आहे चित्ताची, ती मिथ्या समाधी आहे. आणखी एक उदाहरण आपल्याला देता येईल. एखादा शिकारी माणूस आपला धनुष्यबाण ताणतो शिकारीवर आणि श्वास रोखतो, चित्त एकाग्र करतो आणि शिकारीवरती बाण मारतो. त्याचं चित्त एकाग्र आहे तिथं, त्याच्या चित्तामध्ये समाधी आहे, पण चित्त कुशल आहे का? चित्त अकुशल आहे. म्हणजे त्याच्या चित्ताची समाधी तर आहेच, पण कुशल नाही, ती अकुशल आहे. त्याला म्हणतात मिथ्या समाधी. आणि इकडे कुशल चित्ताची एकाग्रता आणि सजगता, याला म्हणतात सम्यक समाधी. समजलं परत? ओके. तर 7 आपण ज्ञान बल बघितले. फक्त आज एकच आपण 7 बघितलं, पण बाकीच्यांचं रिव्हिजन केलं आहे ना, म्हणजे तुम्हाला समजून यावं म्हणून. नाही तर एक आठवडा गेल्यानंतर माणूस विसरून जातो, मग काय कसं आहे ते कळत नाही. आणखी 3 बाकी आहेत, तर एक एक घेऊत आणखी आपण थोडक्यामध्ये, काही जास्त नाही. पण पुढचं जे 2 आहेत थोडेसे डिटेलमध्ये. ओके. 8वं आहे पुब्बे निवासानुसती ज्ञान. पुब्बे निवासानुसती ज्ञान बल. पुब्बे निवासानुसती ज्ञान बल म्हणजे पूर्वजन्माबद्दल ठीक प्रकारे जाणणे, समजणे. पूर्वजन्माबद्दल म्हणजे मागच्या जन्माबद्दल. तर मागच्या जन्माबद्दल म्हणजे मागचा जन्म आहे असं याच्यावरून सिद्ध होतं. मग भगवान बुद्धाचे बोधिसत्व असताना किती जन्म झालेले आहेत, कोणाला माहिती आहे? भगवान बुद्धाचे बोधिसत्व अवस्थेमध्ये किती जन्म झालेले आहेत? कोण ऐकलं कधी? ओके, जातक कधीच सांगा. नाही, ओके. 4 असंख्य 1 लाख कल्प. काय? 4 असंख्य 1 लाख कल्प बोधिसत्वाचे जन्म झाले आणि शेवटचा जन्म त्यांनी कुठे घेतला? माणसाच्या भूमीत घेतला.
माणसाच्या भूमीमध्ये येण्याच्या अगोदर त्यांचा जन्म कुठे झाला होता? तावतींस भूमीमध्ये झाला होता. तावतींस भूमीमध्ये म्हणजे देवतांच्या सुगतीच्या भूमीमध्ये झाला होता. जे आपण 7 भूमी बघितल्यात ना, तावतींस भूमीमध्ये झाला होता. आणि तावतींस भूमीमध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतम तिथे त्यांचा जन्म झाला आणि ते माणसाच्या भूमीमध्ये येण्याच्या अगोदर महामायेच्या स्वप्नामध्ये गेले आणि तिला विचारतात, हे माते, हा माझा शेवटचा जन्म आहे, म्हणजे याच्या पुढे माझा जन्म होणार नाही, माझा शेवटचा जन्म आहे, तू माझी माता होण्यास तयार आहे का? कोण विचारतं? बोधिसत्व विचारतात. कोणत्या भूमीमध्ये? तावतींस भूमीमध्ये त्यांचा जन्म झालेला असतो देवपुत्र म्हणून. मग ते तिची परमिशन घेतात. मग त्यावेळेला ते तिच्या कुशीमध्ये प्रवेश करतात. सुमेध बोधिसत्व आहे ना, तुम्ही नाव ऐकलं असेल, पांडा हत्ती, त्या महामायेच्या कुशीमध्ये प्रवेश करतो आणि मग तिला काय होतं, गर्भधारणा होते आणि नंतर मग ती सिद्धार्थ गौतमाला जन्म देते. म्हणजे सुमेध बोधिसत्व महामायेच्या कुशीमध्ये बोधिसत्व होऊन प्रवेश करतो, माणसाच्या भूमीमध्ये जन्म घेतो आणि इथं आल्यानंतर बुद्धत्व प्राप्त करतो. तर हे पूर्वजन्माबद्दल असलेलं ज्ञान कशाला? या महाबोधिसत्वाला. तर त्यांचे जन्म 4 असंख्य 1,00,000 कल्प. आता जातक कथेच्या माध्यमाने 550 सांगितलेले आहेत. 550 जन्म बोधिसत्वाचे. काही ठिकाणी 547 आहेत आणि काही ठिकाणी 550 आहेत. पण ते 500 धरायला काही आपल्याला हे नाही. 500 म्हणजे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व असताना त्यांनी वेगवेगळ्या माध्यमामध्ये जन्म घेतला, वेगवेगळ्या भूमीमध्ये. तर ते जातक कथेच्या माध्यमाने 550 जन्म आहेत त्यांचे, किंवा 500 म्हणता येईल. इकडं 547 आणि 550 म्हणजे 500 धरता येईल. तर 500 जन्म त्यांनी सिद्धार्थ गौतम बनण्याच्या अगोदर जन्म घेतले, ते जातक कथेच्या माध्यमाने आपल्याला ऐकायला मिळतात. मग ह्या पूर्वजन्माचं ज्ञान असणे याला म्हणतात पुब्बे निवासानुसती ज्ञान. आता मागच्या जन्मामध्ये तुम्ही कोण होतात, कुठे होतात, नाव काय होतं, आईवडील कोण होते, कोणत्या ठिकाणी राहत होतात, काय केलं तुम्ही, तर याचं ज्ञान तुम्हाला समाधीच्या मार्गाने होतं. समाधीच्या मार्गाने माहिती होतं, तुम्हाला ते कळतं की मी मागच्या जन्मामध्ये कुठे जन्मलो होतो, कोणत्या भूमीमध्ये, कोण होतो, स्त्री पुरुष कोण होतो, राजा होतो का गरीब भिकारी होतो, तपस्वी होतो का सर्वसामान्य प्रवचित काय साधा ग्रस्त होतो, याचं संपूर्ण ज्ञान हे आहे पुब्बे निवासानुसती ज्ञान. हे समाधीच्या मार्गाने, ध्यानाच्या मार्गाने हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. तर हे आहे 8वं पुब्बे निवासानुसती ज्ञान बल. तुम्हाला वाटत असेल की मागच्या जन्मात तुम्ही कोण होतात, ध्यान करा, तुम्हाला कळेल. बिलकुल. जे जे ध्यान करतील त्यांना ते तुमचं चित्त एकाग्र होतं. तुमचं चित्त जेवढं एकाग्र होईल तेवढं ते पाठीमागे जाऊन ते रिकलेक्ट करतं मागच्या जन्माचं संस्कार, ते ज्ञान, अनुभूती ते कळतं माणसाला. तर ध्यान करा, अभ्यास करा आणि कोण होता स्वतः तपासा. कोणत्या कर्माने, कोणत्या पुण्यकर्माने तुम्ही आज येथे जन्माला आलेला आहात हे सुद्धा तुम्हाला कळतं. माणसाची भूमी तशी सुगतीची भूमी आहे. त्या 7 भूमीपैकी एक भूमी आहे मनुष्यभूमी.
तर आपण हे 8 बल या ठिकाणी आपण बघितलेले आहे. आणि 9वं बल आहे च्युतुपाद यान बल. च्युतुपाद आणि आसवक्रिय ज्ञान बल, हे 2 बल आपण पुढच्या वेळेला बघू. ठीक आहे. खूप म्हणजे आवश्यक आहे ध्यान देऊन ऐकणे, समजून घेणे आणि जे आपल्या उपयोगाचं आहे त्याच्यासाठी आचरण करणे. तर 5 वाजले असतील. हां, 5 वाजून गेलेले आहे. तर आपण या ठिकाणी आज हे संपवत आहोत. म्हणजे तुमचा आणखी एक पुढचा बुधवार हे 10 बल समजण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि त्याच्यानंतर जेवढे काही बुधवार वर्षवास संपण्याच्या अगोदर येतील तेवढे आपण कंटिन्यू करू. आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की तुम्हाला किती ग्रहण करता येतं, किती तुमचे ग्रास्पिंग पॉवर किती आहे, काय तर ते तुम्ही ते ठरवायचं. तुम्हाला म्हणजे पुढं पुढं सगळं बरीचशी माहिती तुम्हाला देता येईल. हे तर फक्त 10 बलच झाले आणि 10 बल खूप महत्त्वाचे आहेत, खूप गहन आहेत आणि दुर्मिळ आहेत ऐकण्यासाठी, समजण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्ही एक चांगली गोष्ट आहे तुमच्यामध्ये, ती म्हणजे श्रद्धा. आणि श्रद्धाच्या बलाने तुम्ही इथे येता, वेळ देता, सगळे कामधंदे बाजूला ठेवता आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता. म्हणजे तुमचं आयुष्य काय निष्फल नाही, व्यर्थ जात नाही. त्या आयुष्याचा तुम्ही सदुपयोग करत आहात. जे तुम्ही कधी ऐकलं नाही, जे कधी वाचलं नाही, जे कधी समजलं नाही, ते समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. तर ही तुमच्या जीवनासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. जेवढं तुम्ही घ्याल तेवढं तुम्हाला मिळेल. असून तर हे ज्ञानबल झाल्यानंतर आणखी खूप वेगवेगळे विषय आपल्याला ऐकायला मिळतील, समजून घेता येतील, आचरण करता येतील आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. तर आज या ठिकाणी आपण हे संपत आहोत.